मराठ्यांचा महासागर संपूर्ण महाराष्ट्राला बघायला भेटणार आहे। त्यानंतर विदर्भ, खानदेश आणि कोकणामध्ये येणार आहे आणि 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे निर्णय घेणार आहे। फक्त कुणाला उमेदवारी द्यायची, कुणाला नाही द्यायची, काय होऊ शकतं, कुठला समाज घ्यायचा, काय याचा सगळा आढावा घ्यायसाठी दगड जरी दिले तर आपण निवडून आणू शकतो। आणि त्यांनी समाजाशी गद्दारी केली, ते मॅनेज झाले। जय भवानी, जय शिवराय। मी सचिन हवळे पाटील। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सध्या अंतरवाली सराटी या ठिकाणी सर्व आढावा घेत आहेत विधानसभेचा। कारण त्यांना कळून चुकलं आहे की हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नाही। त्यामुळं आपापले भारतीय घटना, राज्यघटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि त्या अधिकारानुसार प्रत्येकाला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे। जर हक्क मागून मिळत नसेल तर लोकशाहीमध्ये निवडणुकीला सामोरं जावं लागत असतं आणि त्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे उमेदवारी द्यायची की नाही द्यायची याचा आढावा घेत आहे। जे समाज बांधव कित्येक वर्षापासून मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करतात किंवा या गेल्या 11-12 महिन्यापासून ज्या समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्या सर्व समाज बांधवांनी डाटा जमा करायला सुरुवात करायची आहे। प्रत्येक गावनिहाय, सर्कलनिहाय, तालुकानिहाय, जिल्हानिहाय, शहरनिहाय पूर्ण डाटा जमा करायचा आहे की कुठं काय प्रश्न आहेत, कसे प्रश्न आहेत, आपण केलेलं काम, ते सर्व काम जमा करायचं आहे। आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट त्याचा आढावा घेणार आहे। आता 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट का, तर 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पश्चिम महाराष्ट्राचा दौरा मनोज जरांगे पाटील यांनी आयोजित केलेला आहे। ज्यामध्ये 7 ऑगस्टला सोलापूर, 8 ऑगस्टला सांगली, 9 ऑगस्टला कोल्हापूर, 10 ऑगस्टला सातारा, 11 ऑगस्टला पुणे आणि 12 ऑगस्टला नगर आणि 13 ऑगस्टला नाशिक या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा झंझावाती पश्चिम महाराष्ट्रात दौरा वादळ येणार आहे। मराठ्यांचा महासागर संपूर्ण महाराष्ट्राला बघायला भेटणार आहे। आपल्यावर जे समाजकंटक ट्रोल करीत होते की यांचा फक्त लढा हा मराठवाड्यापुरता आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात हे वादळ घोंघवणार आहे। त्यानंतर विदर्भ, खानदेश आणि कोकणामध्ये येणार आहे। तर त्यामुळं त्या 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्टच्या दौऱ्यामुळं 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट मनोज जरांगे पाटील सर्वांकडून डाटा जमा करणार आहे। 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट सर्व जाती धर्माचे समाज बांधव यांच्याशी चर्चा करून कुठं काय करता येईल, कुठं कसे उमेदवार देता येईल, कोणता समाज आपल्यासोबत येतोय याचा आढावा घेणार आहे। आणि 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे निर्णय घेणार आहे। निर्णय घेणार म्हणजे घेणार आणि उमेदवार जर सरकारने आरक्षण त्या कालावधीत दिलं नाही तर उमेदवार 100% मनोज जरांगे पाटील देणार आहे। सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या बैठका सर्वांशी चालू आहे। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की आचारसंहिता लवकरच लागल, निवडणुका येतील किंवा काही समाजकंटक किंवा काही पक्षावाले आपल्याला ट्रोल करतात किंवा निवडणुका आल्या आणि हे वेळ देतात। तर आपल्याला त्याची भीती नाही, आपल्याला मतं जमवायचे नाही। आपल्याकडे ऑलरेडी एकगठ्ठा मतदान आहे, मतं आहे। आपण एका हाकेवर आपले समाज बांधव जर शेकडो किलोमीटरहून आपल्या समर्थनासाठी येत असतात, आपल्या रॅलीसाठी येत असतात, तेच आपले मत आहे। आपले मतं फिक्स आहे। फक्त कुणाला उमेदवारी द्यायची, कुणाला नाही द्यायची, काय होऊ शकतं, कुठला समाज घ्यायचा, काय याचा सगळा आढावा घ्यायसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपर्यंतचा वेळ घेतलेला आहे। 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मोठी बैठक आयोजित करून ती सर्व भूमिका सांगणार आहे। जे समाज बांधवांनी भरपूर काम केलेलं असेल समाजासाठी त्यांनी तो डेटा जमा करायचा आहे, त्वरित कामाला लागायचं आहे। गावनिहाय, तालुकानिहाय, सर्कलनिहाय सगळं तयारी आपण करायची आहे। मनोज दादा हे 100% उमेदवार देतील अशी आशा आहे। आपल्याला जर शेवटच्या आचारसंहिता लागायच्या शेवटच्या 8 दिवस अगोदर जरी वेळ मिळाला तरी आपले 288चे 288 सीट मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे दगड जरी दिले तर आपण निवडून आणू शकतो। कारण फक्त अंतिम निर्णय हा मनोज जरांगे पाटील यांचा आहे। कुणीही यामध्ये स्वतःचं पोळी भाजण्याचं काम करू नका। या ठिकाणी स्पष्ट सांगतो की 9 ऑगस्ट 2016च्या नंतर जे क्रांती मोर्चे निघाले तर त्यानंतर काही लोकांनी समन्वयक, मुख्य समन्वयक ह्या भूमिका घेतल्या आणि त्यांनी समाजाशी गद्दारी केली, ते मॅनेज झाले। त्यामुळं समन्वयक कुणीच नाही इथं, सर्व समाज एकच आहे, सेवक आहे। मनोज जरांगे पाटील हेही सेवक आहेत, सगळे सेवक आहेत। कुणीही समन्वयक लावायचं नाही आणि समाजाला विकण्याचं काम शेवटच्या घटकेला करू नका।
हातातोंडाशी आलेला घास, समाजाच्या अन्नात माती कालवण्याचं काम कृपया कुणी करू नका. आणि जर असं कुणी केलं तर समाज त्याला माफ करणार नाही. तुमचं योगदान खूप असू शकतं समाजासाठी, पण तुम्ही शेवटच्या अंतिम घटकेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या नादी लागून समाजामध्ये विष कालवण्याचं काम करू नका. आपले लाखो पोरं हे नैराश्यात गेलेले, शेकडो आत्महत्या होत आहेत, त्यांचा विचार करा. घरी आल्यानंतर आपल्या परिवाराकडे बघा, येणाऱ्या पिढ्यांकडे बघा. त्यामुळं कुणीही समाजासोबत गद्दारी करू नका. समाज तुम्हाला माफ करणार नाही. त्यामुळं सांगतो, मनोज जरांगे पाटील हे योग्य दिशेने चाललेले आहे. आपल्याला राजकारण करायचं नाही, पण जर न्याय हा मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्यावा लागत असतो. त्यामुळं आपल्याला उमेदवार द्यायचे की नाही द्यायची याचा सगळा आढावा सध्या चालू आहे. आपल्याला उमेदवारी मिळो ना मिळो, आपण पूर्ण निष्ठेने समाजासाठी काम करायचं आहे, उमेदवारीसाठी नाही. उमेदवारी ज्याला मिळायची त्याला मिळेल, जे काय होईल, पण जो उमेदवार मनोज जरांगे पाटील देतील तोच आपला अंतिम राहील. आणि आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आणि मनोज दादा यांना एक विनंती आहे की आपण म्हणजे सर्व ग्रामपंचायती असतील, पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषदा असतील, बाजार समित्या असतील, सोसायट्या असतील, या सर्वांवर बी हे जर सरकारनं आरक्षण दिलं नाही तर या सर्व ठिकाणी पण आपले उमेदवार उभे करून इथून तिथपर्यंत सर्व फक्त मराठ्यांचं आणि 18 पगड जातीचे जे समाज बांधव आपल्यासोबत येते त्याचं सरकार आणण्यासाठी अखंड मराठा समाजाने आणि 18 पगड जातीने पूर्ण ताकदीनिशी उभे राहा. आम्ही कुठल्याही जातीच्या विरोधात नाही, आम्ही फक्त जातीच्या आरक्षणासाठी लढतोय. आरक्षणाचा मुद्दा संपला की शेतकरी, कष्टकरी, नोकरदार सर्वांसाठी जे योग्य असेल त्या भूमिका ह्या मनोज जरांगे पाटील घेतील. ताबडतोब हा व्हिडिओ ताबडतोब सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि आपलं जे चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या, कारण वेळोवेळी मनोज जरांगे पाटील यांचे अपडेट, मराठा आरक्षणाचे अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करतो असतो. पुन्हा पुढील अपडेट देतो. तुर्तास थांबतो. जय शिवराय.